नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. गणेशाच्या पूजेमध्ये मोदक अर्पण करणे आणि दुर्वा अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे. प्रथम पूज्य श्री गणेशाला विशेष रूपात दुर्वा अर्पित करण्यात येते. असे मानण्यात येते की दुर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. तसेच घरामध्ये रिद्धी-सिद्धीचा वास राहण्यास मदत होते. गणपतीला दुर्वा सगळ्यात व्यक्ती अर्पण करतात, परंतु बऱ्याच कमी लोकांना हे माहीत आहे की दुर्वा का वाहिली जाते, त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे. गणपतीला दुर्वा वाहण्याची परंपरा ही खूप जुनी आणि प्राचीन आहे. या पाठीमागची कथा फार प्रचलित आहे. दुर्वांशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते. दुर्वा अर्पण करताना काही विशेष मंत्र म्हणून दुर्वा जर अर्पण केल्या तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तर आज आपण दुर्वा का अर्पण करतात त्यामागची पौराणिक कथा आणि महत्त्व जाणून घेऊया. तसेच दुर्वा अर्पण करताना कोणते मंत्र म्हणायचे हेही आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. गणपतीला दुर्वा आवडतात आणि बाप्पाची कोणतीही उपासना दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की श्री गणेशाला दुर्वा इतक्या का आवडतात आणि त्यांना दुर्वा का अर्पण केल्या जातात? तर त्यामागची कथा आपण ऐकणार आहोत. अनलासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हींमध्ये दहशत निर्माण केली होती. अनलासुराच्या दहशतीमुळे भयभीत झालेले ऋषी आणि देवसुद्धा भगवान शंकरांकडे आले आणि त्यांनी आपली दुर्दशा सांगितली आणि अनलासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. शिव म्हणाले की अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो. नंतर तेच झाले आणि श्री गणेशाने अनलासुराला गिळले. असे केल्याने श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. त्याच्या पोटातील जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले, पण दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ऋषी कश्यप यांनी दुर्वांच्या 21 गुंठ्या बनवून श्री गणेशाला खाऊ घातल्या आणि दुर्वा प्राशन करताच त्यांच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहे. गणेशोत्सवादरम्यान दुर्वा अर्पण करून तुम्हीही गणपतीचा आशीर्वाद घेऊ शकता. दुर्वा अर्पण करताना गणपतीच्या काही मंत्रांचा जप करावा, त्याने निश्चितच फायदा मिळेल. ओम गणगणपते नमः, ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम विघ्ननाशनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम ईशपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः, ओम इभवक्ताय नमः, ओम मुष्कवाहनाय नमः, ओम कुमारगुरुवे नमः. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.